हरिओम. माझं नाव मानसी वीरा मिलनसिंह चव्हाण, पिंपरी उपासना केंद्र, कराड, जिल्हा सातारा. तर मी आज तुम्हाला माझ्या मुलाचा 3.5 वर्षाचा असतानाचा एक अनुभव सांगणार आहे. आणि 2013 पासून मी बापूंकडे येते. तर 2014चा हा अनुभव आहे. त्यावेळी मी मेडिकल कॅम्पला पहिल्यांदा गेले होते. आणि मेडिकल कॅम्पला गेल्यानंतर मेडिकल कॅम्प काय असतो आणि कसा असतो हे काही माहिती नव्हतं. 3 दिवसाचा मेडिकल कॅम्प, तिथं जायचं, तिथं जी काय सेवा असेल ती करायची, इतकंच फक्त ऐकलेलं होतं किंवा इतरांनी सांगितलेलं होतं. आणि ज्यावेळी हा मेडिकल कॅम्प ज्यावेळी पहिल्यांदा बघितला किंवा ज्यावेळी पहिल्यांदा गेले, त्याच वेळी फक्त तिथं जाऊन म्हणजे उतरलो होतो जस्ट. आणि त्या क्षणाला त्याच वेळी माझ्या मुलाचा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला की माझा मुलगा 3.5 वर्षाचा होता त्यावेळी. त्याला जवळजवळ एका 2 व्हीलरवाल्यानं जवळजवळ 9 ते 10 फूट उंच उडवून खाली फेकलं होतं. आणि ज्या लोकांनी, मी हे प्रत्यक्षात काही बघितलेलं नव्हतं, माझे मिस्टर, त्याच्यानंतर आमच्या उपासना केंद्रातले, कराड उपासना केंद्रातले सर्व भक्त, पिंपरी उपासना केंद्रातले सर्व भक्त हे सगळे निघाले होते. त्यांनी हे सगळं डोळ्यानं बघितलं होतं. आणि त्यावेळी माझे मिस्टर ज्यावेळी हे त्यांनी बघितलं स्वतः, तर ते असे थक्क झाले होते की त्यांना असं त्या क्षणाला वाटलं होतं की आपला मुलगा गेला. त्याच्यानंतर बाकीच्या उपासना केंद्रातले जे काय भक्त होते, बापू भक्त, त्या सगळ्यांनी जाऊन त्याला पुढं उचललं. आणि आपण जसं खाली जस्ट पडल्यानंतर कसे कपडे झाडतो तशा पद्धतीने त्याचे कपडे झाडले होते. पण जे बघणारे लोक होते ते असं सांगत होते की पिक्चरमध्ये जसं शूटिंग असतं की एखादं बाळ किंवा एखादं मूल उडवलं जातं गाडीनं आणि ते जितकं उंच वर जातं तितक्या उंचीवरनं खाली पडतं, तशा पद्धतीनं सेम झालं होतं. आणि मला सगळे म्हणायला लागले की तुम्ही ज्यावेळी जर तुम्ही बघितलं असतं तर तुम्हाला कळलंच नसतं किंवा तुम्ही तिथं उभ्याच राहिला नसता. आणि हे माझ्या मिस्टरांनी खरोखरच समोरून पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर सगळेजण तिकडे धावले, त्याला उचललं, त्याची कपडे झटकली. पण एवढं मात्र की तो एवढ्या उंचीवरून खाली पडला तरी देखील त्याला साधं खरचटलेलं देखील नव्हतं. आणि मला ज्यावेळी छोटी मुलं आमच्या केंद्रातली सांगत आली की आओ काकी, तुमच्या तनिष्कला, साईला कुणीतरी उडवले बघा गाडीवरनं आणि ॲक्सिडेंट झालाय त्याचा, हे ज्यावेळी मला कळालं त्यावेळी आम्ही जस्ट टेम्पोतून त्या उतरत होतो. मला पाय कुठं ठेवायचं हे सुचत नव्हतं. आणि मी ज्यावेळी त्या टेम्पोतून उतरले आणि पळत निघाले की काय झालं माझ्या मुलाला, आणि माझा एकुलता एक मुलगा, काय झालं असेल. आणि त्यावेळी माझ्या मनात इतके प्रश्न आले की कशाला मी ह्यांच्याबरोबर आले. मी जर ह्यांच्याबरोबर आलेच नसते तर माझं मी पोरगं गमावलं नसतं. म्हणजे इतके त्यावेळी मला असं वाटत होतं कशाला आले, मला घरातले काय म्हणतील किंवा काय, इतके माझ्या मनात लाखो प्रश्न होते. आणि ज्यावेळी मी तिथं गेले तर माझ्याबरोबर ज्या वीरा होत्या आमच्या केंद्रातल्या, त्यांना म्हणलं, मी सरळ असं म्हणून गेले की मी तुमचं ऐकलं आणि इथं आले, माझं पोरगं गमावून बसले. पण मला माहितीच नव्हतं की त्याला काय झालंय. म्हणजे फक्त ॲक्सिडेंट झालाय, पण तो आहे नाही हे काहीच माहिती नव्हतं मला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्याला बघितलं, ज्यावेळी जवळ घेतलं, त्यावेळी आई म्हणून माझ्या डोळ्यातल्या अश्रूचा काय थांबत नव्हता. आणि त्याच्यानंतर लगेच सगळ्यांनी त्याला घेऊन गेले आणि तिथं कॅम्पमध्ये जे डॉक्टर्स असतात त्यांना दाखवलं वगैरे. तर त्याच्या नाकातून असं थोडंसं काहीतरी रक्त आलं होतं. आणि त्याच्यानंतर मग चूळ भरायला लावणं वगैरे असं सगळं केलं, डोक्यावर पाणी वगैरे टाकलं. आणि त्याच्यानंतर उदी लावली. आणि ज्या डॉक्टर होत्या त्या अशा म्हणत होत्या की तू वीरा घाबरू नको, तुझ्या बाळाला काही सुद्धा झालेलं नाहीये. तेव्हा मी त्यांना असं त्या भरात इतकं बोलून गेले की तुम्ही काय सांगताय, झालेलं नाही, त्याला आत काय झालं असलं तर तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे जे आपण म्हणतो की आईला जशी बाळाची काळजी असते, बापू जशी आपल्या बाळाची काळजी घेतात, तशा पद्धतीनं. आणि त्यावेळी मला असं वाटलं की माझ्या मुलाला खरंच काहीतरी झालंय. मग त्याच्यानंतर आमच्या केंद्रातले जे सगळे लोक होते त्यांनी, बापू भक्तांनी त्याला कोल्हापूरला चेकअपसाठी वगैरे पाठवलं. तेव्हा असं वाटत होतं की तो सारखा म्हणायचा माझ्या पोटाजवळ मला काहीतरी झालंय. मग तेव्हा मला वाटलं की काय बरकडी वगैरे मोडली आहे का, काय का डोक्याला मार लागलाय. आणि हे सगळं झाल्यानंतर मग सिटी स्कॅन केलं किंवा बाकीचे जे एक्सरे वगैरे होते ते सगळे रिपोर्ट करून घेतले. ते सगळे रिपोर्ट केल्यानंतर ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते. म्हणजे कुठंही साधं त्याला खरचटलं देखील नव्हतं. पण आम्हाला असं वाटत होतं की आतमध्ये काहीतरी झालं असणार आहे.
आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी आम्हाला सगळे म्हणायला लागले की आता असं करा, तुम्ही मेडिकल कॅम्पला आला होता पण तुमच्या मुलाचा असा अपघात झालाय किंवा तर तुम्ही आता असं करा, तुम्ही जावा निघून, तुम्ही काय थांबू नका कॅम्पला, तुमच्या काही ज्या सेवा आहेत तिथं आम्ही सांगतो त्यांना की असं असं झालंय आणि ते गेले म्हणून. तर त्यावेळी मी बापूंना म्हटलं, बापू चुकलं बरं का रे माझं, मला माफ कर, मी असं तुला बोलायला नाही पाहिजे होतं किंवा मला त्या क्षणाला जे वाटलं ते मी बोलून गेले, पण बापू मला खरंच तू माफ कर, मी असं मी जे बोलले ते चुकीचे बोलले. असं बोलल्यानंतर ज्यावेळी आम्ही परत आलो, मेडिकल कॅम्प परत 3 दिवस एन्जॉय केला आणि त्यावेळी सगळे जे सकाळी ज्यांनी जो मुलगा उडाला होता किंवा जो मुलगा उडालाय असं विचारत होते, तो माझा मुलगा, तो माझा साई त्या दिवशी संध्याकाळी सत्संगमध्ये अक्षरशः बेभान होऊन नाचत होता. आणि त्यावेळी मला असं कळालं की ज्या सद्गुरूवर आपण प्रामाणिकपणे आणि खूप मोठा विश्वास दाखवतो तो सद्गुरू आपल्याला कधीही टाकत नाही. आणि बापूंनी मला त्याच वेळी अशी ग्वाही दिली की मी तुला कधीही टाकणार नाही, आणि माझ्या बाळाला तर त्यांनी नाहीच टाकलं. त्यामुळे बापू, मी तुझे जन्मतः आयुष्यभराची ऋणी आहे. अंबज्ञ श्रीराम नाथ संगीत.